नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सिनर्जी इन्स्टिट्यूटमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण 10वी सायन्स पार्ट 1 चा 2025 चा पेपर सॉल्व्ह करणार आहोत. मग तुम्हाला माहिती असेल की एक्झाम सिच्युएशनमध्ये क्वेश्चन पेपर सॉल्विंग ही अतिशय महत्त्वाची असते. मग 2025 चा सायन्स पार्ट 1 चा पेपर आपण आता बघतोय. या पेपरचं जर का तुम्ही ॲनालिसिस केलं असेल तर एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक क्वेश्चन हा कंपल्सरी आहे आणि 4च क्वेश्चन्स असतात. क्वेश्चन 1, क्वेश्चन 2, क्वेश्चन 3, क्वेश्चन 4. क्वेश्चन 1 हा 1 मार्क क्वेश्चन, क्वेश्चन 2 हा 2 मार्क क्वेश्चन, क्वेश्चन 3 हा 3 मार्क क्वेश्चन आणि क्वेश्चन 4 हा 5 मार्क क्वेश्चन. सगळे क्वेश्चन्स हे कंपल्सरी आहेत. पण जर तुम्ही प्रॉपरली क्वेश्चन पेपरचं अनालिसिस केले तर मॅक्झिमम क्वेश्चन हे 1 मार्क क्वेश्चन असेल. आता 1 मार्क क्वेश्चन्स कसे आहेत जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की पार्ट 1 हा 1 मार्क क्वेश्चन असेल. फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये काही MCQ आहेत आणि काही व्हेरी शॉर्ट आन्सर टाईप क्वेश्चन्स आहेत, जसं की ट्रू ऑर फॉल्स आहे, ऑड वन आउट आहे, मॅच द पेअर आहे, स्टेट द फॉलोइंग आहे. मग या टाईपचे क्वेश्चन्स हे 1 मार्क क्वेश्चन्स आहेत. जर तुम्ही सेक्शन सी मध्ये पाहिले, सेक्शन बी हा सायंटिफिक रिझन अँड आन्सर द फॉलोइंगचा क्वेश्चन आहे. बट जर तुम्ही सेक्शन सी चे क्वेश्चन्स पाहिले तर सेक्शन सी मध्ये स्टुडंट याच्यामध्ये तुम्हाला या टाईपचे क्वेश्चन्स आहेत, म्हणजे एका क्वेश्चन मध्ये 2 किंवा 3 सब क्वेश्चन्स दिलेले असतात. फॉर एक्झाम्पल इथं तुम्ही क्वेश्चन्स बघू शकता की द रॉकेट इज अ टाइप ऑफ फायर क्रॅकर यूज्ड इन दिवाळी. सो नेम द लॉन्चर अँड नेम द लॉ ऑन विच इट्स वर्किंग इज बेस्ड. म्हणजे प्रत्येक पहिला पॉईंट हा 1 मार्कासाठी, दुसरा पॉईंट हा 2 मार्कासाठी. पुढचा जर का क्वेश्चन तुम्ही बघितला तर विचारलं काय, व्हॉट इज मीन डिकम्पोजिशन रिॲक्शन क्वेश्चन मार्क. राईट केमिकल रिॲक्शन ऑफ डिकम्पोजिशन ऑफ शुगर ऑन हिटिंग. म्हणजे पहिला क्वेश्चन 1 मार्कासाठी, दुसरा सब क्वेश्चन 2 मार्कासाठी. तिसरी जर का तुम्ही हे बघितलं तर इथे एक न्यूमरिकल दिलेलं आहे ज्याच्यामध्ये 2 व्हॅल्यूज फाइंड करायला सांगितल्या आणि या दोनही व्हॅल्यूज मध्ये 1.5 मार्क आणि 1.5 मार्क असे तुम्हाला मिळतील. नेक्स्ट इथे जर का तुम्ही ऑब्झर्व केलं तर तिथे 3 सब क्वेश्चनचा क्वेश्चन बनलेला आहे आणि प्रत्येक एका सब क्वेश्चनचं तुम्हाला सेपरेट आन्सर द्यायचे. त्याच्यासाठी तुम्हाला 1 मार्क ईच क्वेश्चन साठी मिळून जाईल. मग तुम्ही जर का ऑब्झर्व केलं तर हे 1 मार्क क्वेश्चनच आहेत ना मित्रांनो. पुढे देखील बघा तुम्ही की याच्यामध्ये देखील इथे एक रिॲक्शन विचारलेली आहे आणि या रिॲक्शन विचारताना त्यांनी देखील 3 पॉइंट दिलेले आहेत. 3 पॉइंट दिलेले आहेत. एला 1 मार्क, बीला 2 मार्क आणि सीला 3रा मार्क असं दिलेला आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला म्हटले स्टुडंट्स की याच्यामध्ये काय हे 1 मार्कचे बरेचसे क्वेश्चन्स आहेत. मग तुम्ही बघा याच्यामध्ये 5वा क्वेश्चन, ड्रॉ द नीट डायग्राम टू शो द फॉर्मेशन ऑफ रेनबो, नेम द 2 नॅचरल प्रोसेसेस. म्हणजे इथे सुद्धा 3 सब क्वेश्चन्स दिलेले आहेत आणि प्रत्येक एका सब क्वेश्चनचं सिंपल तुम्हाला काय करायचंय, आन्सर लिहायचे. ठीक आहे. द नेक्स्ट वन इथे टेबल दिलेला आहे. या टेबल मध्ये काय तुम्हाला फक्त फिल द ब्लँक्स टाईपचा क्वेश्चन आहे. म्हणजे MCQ टाईपचा जसा क्वेश्चन होता या टेबल मध्ये तुम्हाला जसा आहे तसाच अगदी टेबल ड्रॉ करायचा आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला या ज्या ब्लँक स्पेस आहेत या तुम्हाला फिलअप करायचे. जसं टाइप ऑफ सॅटेलाइट आहे, फंक्शन ऑफ सॅटेलाइट आहे, नेम ऑफ द इंडियन सॅटेलाइट सिरीज अँड देअर लॉन्च व्हेकल. मग इथे तुम्हाला सॅटेलाइटची नावं सांगायची, इथे त्याची युजेस सांगायचे आणि याच्यासाठी तुम्ही कुठला सॅटेलाइट वापरता, तो सॅटेलाइट कोणत्या कॅटेगरीचा आहे आणि त्याच्यासाठी कुठली लॉन्च व्हेकल आहे. मग या टाईपचे क्वेश्चन्स म्हणजे हे फिल द ब्लँक टाईपचे क्वेश्चन्स आहेत आणि हा 1 मार्क टाईपचाच क्वेश्चन्स आहे. पुढचा क्वेश्चन बघितला तर इथे सुद्धा 3 क्वेश्चन्स दिलेले आहेत मित्रांनो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक एका क्वेश्चनसाठी एक स्टेटमेंट किंवा त्याचं जे पर्टिक्युलर आन्सर असेल ते तुम्हाला लिहायचं आहे. जसं इथे इलेक्ट्रोप्लेटिंगची एक्झाम्पल दिलेली आहे. मग इथे कुठली प्रोसेस होते ते इलेक्ट्रोप्लेटिंग ही प्रोसेस होते. मग ही प्रोसेस कशी होते, याचे 2 एक्झाम्पल काय, हे सगळे गोष्टी, हे सगळे क्वेश्चन्स आपण या पेपर मध्ये बघणार आहोत. आता सगळ्यात शेवटचा क्वेश्चन जर का तुम्ही ऑब्झर्व केला तर हा 5 मार्काचा क्वेश्चन आहे आणि या 5 मार्काच्या क्वेश्चन मध्ये ऑब्झर्व करा 2 क्वेश्चन्स असतात, 2 पैकी पहिला क्वेश्चन तिथे सुद्धा 4 सब क्वेश्चन्स त्यांनी दिलेले आहेत. म्हणजे 5 मार्कांसाठी 4 क्वेश्चन्स विचारलेले आहेत. त्याच्यापैकी 1 मार्कांसाठी 1 असेल आणि एक जो सब क्वेश्चन्स असेल त्याला 2 मार्क असतील. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये तर 5 सब क्वेश्चन्स दिलेले आहेत.
म्हणजे ऑब्झर्व करा विद्यार्थ्यांनो, तुम्हाला फक्त क्वेश्चन नंबर 2 ज्याच्यामध्ये राईट टू सायंटिफिक रिझन आणि क्वेश्चन नंबर 2B ज्याच्यामध्ये आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स हे फक्त तुम्हाला 2 मार्काचे क्वेश्चन्स आहेत, नाहीतर मॅक्झिमम क्वेश्चन हे तुमचे 1 मार्क क्वेश्चन्स आहेत. तर तुम्हाला काय करायचंय, टेक्निकली म्हणजे थोडासा लॉजिकल पेपर घ्यायचा आहे. अगदी जे विचारलंय त्याचेच आन्सर आपल्याला लिहायचे, बाकीचा फापट पसारा अजिबात लिहायचा नाही. आणि या लेक्चरमध्ये आपण या सगळ्या गोष्टी डिटेल्ड मध्ये घेणार आहोत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा, पण व्हिडिओ बघता बघता तुम्हाला सोबत नोटबुक असणं आवश्यक आहे. तर पेन आणि नोटबुक घेऊन बसा. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, तर सुरू करूयात. सो स्टार्टिंग फ्रॉम द फर्स्ट, इथे तुम्हाला काही नोट दिलेले आहेत. ऑल द क्वेश्चन्स आर कंपल्सरी, कॅल्क्युलेटर्स आर नॉट अलाउड. इफ यू अटेम्प्ट द मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, राईट इट वन्स ओनली. कारण तुम्ही जर का मल्टिपल टाइम्स लिहिता तर ते फक्त पहिल्याच वेळेस इव्हॅल्युएट होतील, नंतर त्याचं इव्हॅल्युएशन होणार नाही. ठीक आहे, चला डायरेक्टली क्वेश्चनला स्टार्ट करूया. ठीक आहे, मग आता तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की याच्यामध्ये इथे अल्कलाइन अर्थ मेटल हॅव व्हॅलेन्सी 2. दिस मीन्स दॅट देअर पोझिशन इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल इज इन. तर अल्कलाइन अर्थ मेटलची मॉडर्न पिरियॉडिक टेबल मध्ये पोझिशन कुठली आहे? तर ऑप्शन्स आहेत ग्रुप 2, ग्रुप पिरियड 2, ग्रुप 16, डी ब्लॉक. सो अल्कलाइन अर्थ मेटल इज अ ग्रुप 2 एलिमेंट्स. ग्रुप 2 एलिमेंट्स आर नोन एज अल्कलाइन अर्थ मेटल. मग मला तुम्हाला विचारायचे स्टुडंट, ग्रुप 1 एलिमेंटला आपण काय म्हणतो? बेसिकली ग्रुप 2 हे अल्कलाइन अर्थ मेटल आहे, तर ग्रुप 1 हे अल्कली मेटल्स आहे. इथे ग्रुप 16 पण दिले, मग ग्रुप 16 हे नोबेल गॅसेस आहे. काय आहेत विद्यार्थ्यांनो? नोबेल गॅसेस. ठीक आहे, पुढे जाऊया. द रिएक्शन इन विच आयन्स इन द रिएक्टंट आर एक्सचेंज टू फॉर्म ए प्रेसिपिटेट इज कॉल्ड ॲज. मग ज्या रिएक्शन मध्ये 2 कंपाऊंड रिएक्ट विथ इच अदर अँड एक्सचेंज देअर आयन्स अँड फॉर्म्स ए प्रेसिपिटेट, त्या रिएक्शनला आपण म्हणतो प्रिसिपिटेशन रिएक्शन. काय म्हणायचं विद्यार्थ्यांनो त्याला? प्रिसिपिटेशन रिएक्शन. आणि या प्रिसिपिटेशन रिएक्शनलाच आपण डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन म्हणतो. काय म्हणतो इथे याला? डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन म्हणतो. ठीक आहे, मग ही जी आहे ही काय आहे? डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. मग इथे कॉम्बिनेशन दिलंय, डिकम्पोजिशन दिलंय, डिस्प्लेसमेंट दिलंय. कॉम्बिनेशन रिएक्शनचा अर्थ काय आहे तुम्हाला सांगा? कॉम्बिनेशन रिएक्शन म्हणजे इन अ रिएक्शन it forms a single product, the reaction in which 2 or more than 2 products form from the single reactant. That is a decomposition reaction actually. Combination means when 2 or more than 2 reactants react with each other and forms a single product. That reaction is known as a combination reaction. Displacement reaction म्हणजे काय? The reaction in which higher reactive element take the place of less reactive element. अशी रिएक्शन ज्याच्यामध्ये हायर रिएक्टिव्ह एलिमेंट लेस रिएक्टिव्ह एलिमेंटची जागा घेते त्याला म्हणतो आपण डिस्प्लेसमेंट रिएक्शन. ठीक आहे स्टुडंट्स, पुढे जाऊया. डायगॅश इज यूज्ड टू मेक अ सोलेनॉइड टाइप कॉइल इन इलेक्ट्रिक बल्ब. मला सांगा, इलेक्ट्रिक बल्ब मध्ये आपण कुठली कॉइल वापरतो? तर ती टंगस्टनची कॉइल वापरतो. का वापरतो? कारण टंगस्टनच्या कॉइल जी असते या कॉइलचा मेल्टिंग पॉइंट हाय असतो, and due to that high melting point we use tungsten coil in the solenoid type electric bulb. Now निक्रोम कॉइल कुठे वापरतो विद्यार्थ्यांनो आपण? तर निक्रोम कॉइल आपण हीटर मध्ये वापरतो. निक्रोम इज अलॉय ऑफ निकेल अँड क्रोमियम. तुम्ही बघा ना त्याचं नाव काय? निकेल, क्रोमियम, निक्रोम. निकेल, क्रोमियम, निक्रोम. तसं कॉपर आणि ॲल्युमिनियम कुठे वापरतो मला सांगा? कॉपर अँड ॲल्युमिनियम वायर्स आर युज्ड इन ट्रान्समिशन लाईन्स. आणि याचा पुढे एक क्वेश्चन देखील येणार आहे की कॉपर आणि ॲल्युमिनियमच्या वायर काय ट्रान्समिशन लाईन मध्ये वापरतात? गिव्ह द रिझन. मग का वापरतात? तर त्या हायली डक्टाईल आहेत. डक्टिलिटी इज द प्रॉपर्टी ऑफ दॅट मेटल. ॲल्युमिनियम हे लाईट वेट आहे, त्याचा रेजिस्टन्स कमी आहे, त्याच्यामुळे हीट लॉसेस कमी होतात. दे आर गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. दॅट्स वाय कॉपर अँड ॲल्युमिनियम आर युज्ड ॲज अ इलेक्ट्रिकल कंडक्टिंग वायर्स. ठीक आहे,
नेक्स्ट इथे एक रिॲक्शन दिलेली आहे, कॅल्शियम ऑक्साईड प्लस वॉटर, ज्याच्यापासून कॅल्शियम हायड्रॉक्साईड प्लस हीट प्रोड्यूस होती. जर तुम्ही रिॲक्शन ऑब्झर्व केली तर ही रिॲक्शन पूर्ण अशी आहे, आणि ज्याच्यामध्ये इथे जर तुम्ही पुन्हा व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर इथे ना हीट प्रोड्यूस झालेली. काय प्रोड्यूस झालेली विद्यार्थ्यांनो? हीट प्रोड्यूस झालेली. आणि जर काय हीट प्रोड्यूस झाली तर ही कुठलं एक्झाम्पल आहे? एक्झोथर्मिक आहे का डिकम्पोजिशन आहे, इलेक्ट्रोलायसिस आहे का एंडोथर्मिक आहे? मग विद्यार्थ्यांनो एक छोटीशी गोष्ट लक्षात ठेवायची, एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक रिॲक्शनच्या बाबतीत जर समजा हीट नावाचा जो शब्द आहे हा प्रॉडक्ट मध्ये असेल, आता मला सांगा ही रिॲक्शन मी पुन्हा एकदा लिहितो. इथे 2CaO दिलेला आहे प्लस 2H2O दिलेला आहे, एरो दिलाय, कॅल्शियम हायड्रॉक्साईड दिलाय प्लस हीट लिहिलंय. मग मला सांगा इथे हा जो पार्ट आहे या पार्टला आपण म्हणणार आहोत रिॲक्टंट, या पार्टला तुम्ही काय म्हणणार? रिॲक्टंट. आणि या पार्टला तुम्ही काय म्हणणार? प्रॉडक्ट. मग याला म्हणणार आपण रिॲक्टंट, याला म्हणणार आपण प्रॉडक्ट. मग एक रिॲक्टंट आहे, एक प्रॉडक्ट आहे. आणि जर प्रॉडक्ट मध्ये हीट दिलेली आहे याचा अर्थ ही एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे. याच्या उलट आपण बघूया की नंबर 2 ला जर समजा सपोज आता मी घेतला कॅल्शियम कार्बोनेट CaCO3 आणि या कॅल्शियम कार्बोनेटला आपण काय केली? हीट दिली. त्याच्यापासून म्हणला CaO कॅल्शियम ऑक्साईड प्लस CO2 कार्बन डायऑक्साईड. पण जर तुम्ही ऑब्झर्व केलं स्टुडंट्स तर इथे आपण ट्रायंगल वापरलेला आहे. या ट्रायंगलचा अर्थ काय होतो? या ट्रायंगलचा अर्थ होतो हीट. म्हणजे इथे रिॲक्शनला हीट दिलेली आहे, म्हणजे त्या रिॲक्शनला हीट ऍब्झॉर्ब केलेली आहे. आणि ज्यावेळेस रिॲक्शन हीट ऍब्झॉर्ब करतं, म्हणजे त्या रिॲक्शन मध्ये हीट ऍब्झॉर्ब केली जाते, या रिॲक्शनचं नाव आहे एंडोथर्मिक रिॲक्शन. वरच्या रिॲक्शनचं नाव आहे एक्झोथर्मिक रिॲक्शन. सो कॅल्शियम हायड्रॉक्साईड, कॅल्शियम म्हणजे इथे ही जी रिॲक्शन दिलेली आहे दॅट रिॲक्शन इज अ एक्झोथर्मिक रिॲक्शन. मग काहींना प्रश्न पडला असेल इलेक्ट्रोलायसिस रिॲक्शन म्हणजे काय? तर इथे ॲरोवर इलेक्ट्रिक करंट असे लिहिलेलं असतं, ज्याच्यामध्ये त्याला आपण इलेक्ट्रोलायसिस म्हणतो. डिकम्पोजिशन रिॲक्शन म्हणजे काय विद्यार्थ्यांनो? एका रिॲक्टंट पासून ज्यावेळेस 2 or more than 2 प्रॉडक्ट्स फॉर्म होतात त्याला आपण डिकम्पोजिशन रिॲक्शन असं म्हणतो. ठीक आहे, चला पुढे जाऊया. नाउ नेक्स्ट क्वेश्चन, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. फर्स्ट क्वेश्चन, स्टेट वेदर द ट्रू और फॉल्स. पहिला ट्रू और फॉल्स चा क्वेश्चन असेल. अ रेडॉक्स रिॲक्शन टेक्स प्लेस ड्यूरिंग द सेल्युलर रेस्पिरेशन. सेल्युलर रेस्पिरेशनच्या वेळेस रेडॉक्स रिॲक्शन घडत असते. मग आता रेडॉक्स रिॲक्शन म्हणजे काय? रेडॉक्स रिॲक्शन इज अ कॉम्बिनेशन ऑफ रिडक्शन रिॲक्शन अँड ऑक्सिडेशन रिॲक्शन. आता ऑक्सिडेशन रिॲक्शन म्हणजे काय? द रिॲक्शन इन विच गेन ऑफ ऑक्सिजन और लॉस ऑफ हायड्रोजन और लॉस ऑफ इलेक्ट्रॉन इज नोन एज ऑक्सिडेशन. रिडक्शन रिॲक्शन म्हणजे काय? द रिॲक्शन इन विच लॉस ऑफ ऑक्सिजन, गेन ऑफ हायड्रोजन, गेन ऑफ इलेक्ट्रॉन, रिडक्शन. मग ह्या प्रोसेस दोन्ही ज्यावेळेस सायमल्टेनियसली होतात त्या रिॲक्शनला म्हणायचं रिडक्शन अँड ऑक्सिडेशन रिॲक्शन. पण याला कॉम्बो करून आपण म्हणतो रेडॉक्स रिॲक्शन. आणि रेडॉक्स रिॲक्शन दॅट टेक्स ड्यूरिंग द सेल्युलर रेस्पिरेशन. सेल्युलर रेस्पिरेशनच्या वेळेस रेडॉक्स रिॲक्शन ही होत असते, कारण तिथे ऑक्सिजनचं ट्रान्सफर हे होत राहतं. म्हणून जे स्टेटमेंट आहे हे स्टेटमेंट ट्रू स्टेटमेंट आहे. कोणतं स्टेटमेंट आहे स्टुडंट? ट्रू स्टेटमेंट आहे. नाउ द नेक्स्ट वन इज फाइंड ऑड वन आउट. फाइंड ऑड वन आउट मध्ये पहिला दिलाय लाऊडस्पीकर, मायक्रोफोन, इलेक्ट्रिक मोटर, मॅग्नेट. मग मला सांगा लाऊडस्पीकर मध्ये मॅग्नेट असतो, मायक्रोफोन मध्ये मॅग्नेट असतो, इलेक्ट्रिक मोटर मध्ये देखील मॅग्नेट असतो आणि ते मॅग्नेट सेपरेट दिलेला आहे. ठीक आहे, सो दिस वन इज अ ऑड वन आउट. ठीक आहे. नाउ वन मोर क्वेश्चन इज गिवन. इथे क्वेश्चन दिलेला आहे, व्हॉट इज द रिझन फॉर ट्विंकलिंग ऑफ स्टार. आता ट्विंकलिंग ऑफ स्टार म्हणजे काय स्टुडंट? तुम्ही बघताय
की आपली जी अर्थ आहे ना, या अर्थच्या भोवती अर्थचं ऍटमॉस्फिअर आहे, या अर्थच्या भोवती अर्थचं ऍटमॉस्फिअर आहे. आणि मग ज्या वेळेस सन पासनं किंवा ज्या वेळेस एखाद्या स्टार पासनं लाईट येतो, ज्यावेळेस समजा एखाद्या स्टार पासनं लाईट आला, ठीक आहे, हा स्टार आहे, हा स्टार आहे, ठीक आहे, हे वेगवेगळे स्टार आहेत. आणि या स्टार पासनं ज्या वेळेस लाईट इन्सिडेंट होतो, ज्यावेळेस लाईट इन्सिडेंट होतो, दॅट लाईट गेट बेंड टुवर्ड्स द नॉर्मल. हा जो लाईट स्टोअर हा कुणीकडे बेंड होतो, टुवर्ड्स द नॉर्मल. पण हे जे ऍटमॉस्फिअर आहे, या ऍटमॉस्फिअरची इंटेन्सिटी कन्सिस्टंटली चेंज होत राहते. ऍटमॉस्फिअरची इंटेन्सिटी काय होते, कन्सिस्टंटली चेंज होते. आणि ऍटमॉस्फिअरची जी इंटेन्सिटी आहे कन्सिस्टंटली चेंज झाल्यामुळे काय होतं की त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सुद्धा चेंज होतो. अँड ड्यू टू चेंजिंग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स the star behaves like a twinkling. Star behaves like a twinkling. So what is the reason? Simply, what is the reason? So reason is twinkling of star. That is, reason behind the twinkling of star is atmospheric refraction. Atmospheric refraction. ठीक है. So the reason behind the twinkling of star is atmospheric रिफ्रॅक्शन. ठीक आहे, पुढे जाऊया. नेक्स्ट तुम्हाला इथे मॅच द कॉलम दिलेले, दोन कॉलम दिलेले विद्यार्थ्यांना. पहिला आहे सिंपल मायक्रोस्कोप आणि त्याचे युजेस दिलेले. यूज टू ऑब्झर्व मायन्यूट ऑब्जेक्ट, यूज टू सी डिस्टंट ऑब्जेक्ट अँड यूज फॉर वॉच रिपेअर्स. मग तुम्हाला माहिती आहे की डिस्टंट ऑब्जेक्ट बघण्यासाठी आपण टेलिस्कोप वापरतो, एकदम मायन्यूट ऑब्जेक्ट बघण्यासाठी आपण कंपाऊंड मायक्रोस्कोप वापरतो. आणि इथे सिंपल मायक्रोस्कोप यूज फॉर वॉच रिपेअर. व्हॉट इज मीन बाय सिंपल मायक्रोस्कोप? अ मॅग्निफाइंग ग्लास. सिंपल मॅग्निफाइंग ग्लास इज नोन एज सिंपल मायक्रोस्कोप. मग मॅग्निफाइंग ग्लासचा वापर करून तुम्ही कागद जाळा असेल उन्हामध्ये, तसंच वॉच रिपेअर्स जे पर्सन्स असतात, जे घडी दुरुस्त करणारे पर्सन्स असतात, घडीचे एकदम छोटे छोटे पार्ट उघड्या डोळ्यांनी तेवढ्या व्यवस्थितपणे दिसत नाहीत, म्हणून ते मॅग्निफाइंग ग्लासचा यूज करतात. आणि या मॅग्निफाइंग ग्लासलाच आपण सिंपल मायक्रोस्कोप म्हणतो. सो या क्वेश्चनचं जे आन्सर आहे, सो द आन्सर इज सी इज द ऑप्शन. ठीक आहे, यूज फॉर वॉच रिपेअर्स. नाउ नेम द बिहेवियर ऑफ वॉटर बिटवीन इट्स टेम्परेचर फ्रॉम 0 to 4 डिग्री सेल्सिअस. आता 0 to 4 डिग्री सेल्सिअस मध्ये वॉटरचं जे बिहेवियर असतं याला तुम्ही काय म्हणणार? स्टुडंट, वॉटरचं जनरल किंवा नॉर्मल बिहेवियर काय सांगतं? कुठल्याही गोष्टीला ज्यावेळेस तुम्ही हीट देता ना त्यावेळेस त्याचं एक्सपान्शन होत असतं. सो व्हेन हीट इज गिवन टू द वॉटर गेट एक्सपांड. व्हेन हीट इज टेकन फ्रॉम वॉटर गेट कॉन्ट्रॅक्ट. पण जर का आपण हीट कमी करायला लागलो, त्याची हीट काढून घ्यायला लागलो, तर जसं 4 डिग्रीच्या खाली टेम्परेचर जातं, सो इन्स्टेड ऑफ कॉन्ट्रॅक्टिंग इट गेट एक्सपांड. अँड दिस बिहेवियर इज नोन ॲज ए एनामोलस बिहेवियर ऑफ वॉटर. यालाच काय म्हणायचं? एनामोलस बिहेवियर ऑफ वॉटर. ठीक आहे स्टुडंट्स. सो दिस इज नथिंग बट द टेम्परेचर फ्रॉम 0 to 4 डिग्री सेल्सिअस. द बिहेवियर ऑफ वॉटर इज नोन ॲज ए एनामोलस बिहेवियर. This is an anomalous behavior of water. This is known as anomalous behavior of water. ठीक आहे स्टुडंट्स, चला पुढे जाऊयात. नेक्स्ट वन, गिव्ह सायंटिफिक रिझन व्हाईल गोइंग फ्रॉम लेफ्ट टू राईट विदिन अ पिरियड द साइज ऑफ द ॲटम डिक्रीजेस. आता पुढे ना इथे बेसिकली हा जो पार्ट आहे हा क्वेश्चनचा पार्ट नाहीये, क्वेश्चन आपला इथपर्यंतचा आहे. ठीक आहे. सो हा क्वेश्चन तुम्ही बघू शकता. आता इथे काय होतं स्टुडंट्स, ज्या वेळेस आपण when we move along the period, जसं आपण along the period जातो from left to right, so size of the atom काय होती? डिक्रीज होतीये. मग आता याचं रिझन्स लिहायचं की why size of the atom decreases. सो याचं सिंपल आन्सर असेल स्टुडंट्स, when we move along the period the atomic number increases. So number of proton inside the nucleus is also increases. So when proton increases, nuclear charge on electron is also increases, and due to which electrostatic force of attraction between proton and electron is also increases,
and due to raise in a nuclear charge, size of the atom decreases. Size of the atom decreases. ठीक आहे स्टुडंट. मग आता तुम्ही इथे ऑब्झर्व करू शकता की याला आपण थोडस एक्सपांड करूया. याला मी तुम्हाला थोडंसं मॅग्निफाय करून दाखवतो. मॉडर्न पिरियोडिक टेबल तुम्ही बघितलं असेल, याच्यामध्ये आपण थोडेसे इलेमेंट देखील फिलअप करूया. इथे जर का तुम्ही बघितला तर हा हायड्रोजन आहे, इथे हा हेलियम आहे, ठीक आहे, हा लिथियम आहे, हा बेरिलियम आहे, इकडे बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि निऑन. मग मी काय करणार, मला दोन इलेमेंट बघायचे, मला दोन इलेमेंटला मी ऑब्झर्व करणार. त्यातला पहिला असेल माझ्यासाठी हा लिथियम आणि दुसरा असेल फ्लोरीन. मग लिथियम आणि फ्लोरीन जर का आपण ऑब्झर्व केला तर लिथियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे? लिथियमचा ॲटॉमिक नंबर 3 आहे विद्यार्थ्यांनो. आणि त्याच्या न्यूक्लियस मध्ये किती प्रोटॉन असणार आहे? तर 3 प्रोटॉन असणार आहे. ते जर का फ्लोरीनचा ॲटॉमिक नंबर 9 आहे, याच्या न्यूक्लियस मध्ये 9 प्रोटॉन्स असणार आहे. सो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन प्रोटॉन अँड इलेक्ट्रॉन इन आउटरमोस्ट शेल और ऑल शेल इन्क्रीजेस अँड ड्यू टू विच साइज ऑफ द ॲटम रिड्युसेस. त्याच्यामुळे काय होतं? ॲटमची साईज रिड्यूस होते. तुम्ही इथं बघू शकता की साइज ऑफ द ॲटम डिक्रीजेस बिकॉज ऑफ न्यूक्लियर पुल द शेल क्लोजर. तर याच्यासाठी एक सिंपल आन्सर तुम्ही देऊ शकता की as we move from left to right, over the period the nuclear charge increases. The nuclear charge increases due to which electrostatic force of attraction between proton and electron increases. And therefore size of atom decreases. Therefore size of the atom decreases, and this is the reason for that. The next one is second, for electric power transmission, copper and aluminum wire are used. इलेक्ट्रिक पॉवर ट्रान्समिशन साठी कॉपर आणि अॅल्युमिनियमचे वायर वापरतो. आणि आपण एमसीक्यू मध्ये देखील हा सेम क्वेश्चन डिस्कस केला होता की कॉपर आणि अॅल्युमिनियम काय मेटल्स आहेत. सो मेटल्स आर गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, इट हॅज लो रेजिस्टन्स, इट हॅज अ डक्टिलिटी, दॅट मीन्स मेटल कॅन ड्रॉन इन वायर्स. या मेटल पासून वायर्स बनवता येतात. आणि अॅल्युमिनियमची एक स्पेशल प्रॉपर्टी आहे की अॅल्युमिनियम इज अ लाईट वेट. त्याच्यामुळे त्याचे जे काही काय म्हणतात, त्याचे जे काही पोल्स असतात त्याच्यावर जास्त टेन्शन किंवा जास्त भार येत नाही. ठीक आहे. तर इथे पॉईंट दिलेले आहेत, लो रेजिस्टिव्हिटी, मिनिमल पॉवर लॉस, हाय डक्टिलिटी अँड लाईट वेट प्रॉपर्टीज ऑफ अॅल्युमिनियम. ठीक आहे. तर या पॉईंटच्या आधारे तुम्ही हे दोन लाईन मध्ये तुम्ही त्याला एक्सप्लेन करू शकता. ठीक आहे. सो सिम्पली मेटल्स आर डक्टाइल, अॅल्युमिनियम, कॉपर आर डक्टाइल अँड दॅट्स इट इज यूज्ड टू ड्रॉन द वायर तयार करण्यासाठी याचा वापर करतात. त्या लाईट वेट आहे, हायली कंडक्टिव्ह आहे, त्याची रेजिस्टिव्हिटी कमी आहे, आणि एवढे रिझन्स आपल्याला पुरेसे आहेत. ठीक आहे. पुढे जाऊया. नेक्स्ट वन इज अ नेम अँड स्टेट द प्रिन्सिपल यूज टू मेजर द स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ अ सबस्टन्स. मला सांगा, स्पेसिफिक हीट मेजर करण्यासाठी कुठली गोष्ट किंवा कुठलं प्रिन्सिपल वापरतो? सो वी यूज द कॅलोरीमीटर. काय वापरतो आपण स्टुडंट्स? कॅलोरीमीटर. वी यूज कॅलोरीमीटर. ठीक आहे. त्याच्यासाठी आपण कॅलोरीमीटर हे वापरतो. आणि कॅलोरीमीटर तर वापरतोच, पण त्याचं प्रिन्सिपल काय? तर हीट गिव्हन बाय सबस्टन्स. आता इथे आपण काय करूया की इथे समजा एखादा मी सबस्टन्स घेतला, हा एक स्फिअर घेतला, आणि हा स्फिअर काय करणार आहे? याला हीट रेडिएट करणार आहे.
सगळ्या डायरेक्शनला, ठीक आहे, सगळ्या डायरेक्शनला हीट रेडिएट करणार आहे. सो आपण असं लिहू शकतो की हीट dissipated by substance is equal to heat absorbed by water. Heat absorbed by water plus heat absorbed by कॅलोरीमीटर. हीट absorbed by कॅलोरीमीटर. आणि याला तुम्ही स्टेटमेंटच्या फॉर्म मध्ये लिहू शकता. याची जर का हीट Q1 असेल, सो दॅट Q1 इज इक्वल्स टू Q2 प्लस Q3. मग या Q1 ला तुम्ही म्हणू शकता M1 into C1 into delta T1 equals to M2 into C2 into delta T2 plus M3 into C3 into delta T3. ठीक आहे स्टुडंट्स, and this is the calorimeter principle. यालाच आपण कॅलोरीमीटर प्रिन्सिपल म्हणतो. ठीक आहे, पुढे जाऊया. मग आता नेक्स्ट क्वेश्चन इज व्हॉट इज डन टू प्रिव्हेंट रस्टिंग ऑफ आयर्न डोअर ऑफ युअर हाऊस. आयर्न डोअरची रस्टिंग कमी करण्याकरता, प्रिव्हेंट करण्याकरता आपण काय करतो, तर जनरली आपण पेंटिंग करतो स्टुडंट्स. पण पेंटिंग व्यतिरिक्त बाकीच्या सुद्धा प्रॅक्टिसेस आहेत. फॉर एक्झाम्पल गॅल्वनायझेशन काय असतं, तर गॅल्वनायझेशन मध्ये आयर्न सरफेसवर झिंकची कोटिंग करतात. त्याच्यानंतर आहे ॲनोडायझिंग म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक स्प्रेइंगचा वापर करून त्याच्यावर म्हणजे ॲनोडायझिंग मध्ये इलेक्ट्रोलायसिस टेक्निकचा वापर केला जातो, ज्याच्यामध्ये त्याच्यावर त्याच्याच ऑक्साईडचा थिक लेयर प्रोड्यूस किंवा डिपॉझिट केला जातो. तिसरी टेक्निक आहे पावडर कोटिंग. इलेक्ट्रोस्टॅटिक स्प्रेइंगच्या मदतीनं पावडर कोटिंग ही सुद्धा रस्टिंग प्रिव्हेंट करण्याची एक टेक्निक आहे. आणि लास्ट वन इज अलॉयिंग, की तुम्ही काय करू शकता, अलॉय बनवू शकता. अलॉयची स्ट्रेंथ सुद्धा मेटल पेक्षाही जास्त असते. ठीक आहे, ते पॉइंट दिलेले आणि त्याला ते एक्सप्लेन केलेले. नेक्स्ट वन इज अ डिस्टिंग्विश बिटवीन मास अँड वेट. ग्रॅव्हिटेशन चॅप्टर मधला हा सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन स्टुडंट, की मास आणि वेट मध्ये काय फरक आहे. मॅक्सिमम टाइम या टॉपिक मधनं हाच एक क्वेश्चन येतो. मग मला सांगा, साधी गोष्ट आहे की एखादा आपण मास म्हणूया, एखादा आपण वेट म्हणूया. मग इथे बघा मास काय आहे. व्हॉट इज मास. मास इज अ बेसिकली स्केलर क्वांटिटी. मास काय स्टुडंट्स, मास इज स्केलर क्वांटिटी. वेट काय, वेक्टर क्वांटिटी. मग मास स्केलर क्वांटिटी आहे, तर याचं युनिट काय, म्हणजे इथे आपण शॉर्टकट मध्ये लिहू शकतो, त्यालाच तुम्हाला फुल फॉर्म मध्ये द्यायचंय. पहिला पॉइंट हे काय, स्केलर आहे, हे काय आहे, वेक्टर आहे. इथे काय, याचं युनिट केजी आहे, याचं युनिट काय, न्यूटन आहे. त्याच्यानंतर व्हॅल्यू डज नॉट चेंज, प्लेस टू प्लेस, व्हॅल्यू चेंज प्लेस टू प्लेस. ठीक आहे स्टुडंट्स. आणि अजून की त्याचं स्टेटमेंट की मॅटर कंटेंट बाय बॉडी इज अ मास अँड ग्रॅव्हिटेशनल पुल ऍक्ट ऑन द बॉडी इज अ वेट. आणि हे तुम्हाला डिटेल्ड मध्ये दिलेलं आहे, तुम्ही इथे प्रिपेअर करू शकता. अगदी अगोदर मी तुम्हाला जे पॉइंट समजून सांगितले होते, किंवा मास इज द, त्याचं स्टेटमेंट आहे मॅटर कंटेंट बाय बॉडी, ग्रॅव्हिटेशनल पुल ऍक्ट ऑन द बॉडी. पहिला पॉइंट, दुसरा स्केलर आहे, इथे हा दुसरा वेक्टर आहे. तिसऱ्यामध्ये याचे युनिट केजी आहे, याचे युनिट न्यूटन आहे. याची व्हॅल्यू चेंज होते प्लेस टू प्लेस, याची व्हॅल्यू चेंज होत नाही प्लेस टू प्लेस. आणि हेच मुद्दे आम्ही दिलेले की बाबा इट इज द अमाउंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट, इट्स व्हॅल्यू इज सेम एव्हरीवेअर, इट इज अ स्केलर क्वांटिटी, SI unit is kilogram, mass of object can never be zero, weight of the object may be zero. अजून त्यांनी एक पाचवा पॉइंट दिलेला आहे, बट ऍटलीस्ट तुम्हाला 4 पॉइंट लिहावे लागते स्टुडंट्स. 3 पॉइंट कधीही लिहायचे नाहीत. चौथा पॉइंट तुम्ही बनवा, पण 3 पॉइंट लिहायचे नाहीत. कारण मॉडेल आन्सर की जर का बघितली तर अर्ध्या मार्कासाठी 1 पॉइंट असतो. पण तुम्ही जर का 3 पॉइंट लिहिले तर तुम्हाला दिलेच मार्क मिळेल. बेटर 4 पॉइंट बनवा. ठीक आहे. नेक्स्ट
The rocket is a type of firecracker used in Diwali. Name the launcher and name the lock on which its working is based. Basically, name the launcher. मग जे फायर क्रॅकर असतात त्याची जी गायडिंग स्टिक असते स्टुडंट तुम्ही बघितलं असेल की जनरली फायर क्रॅकर जे आहे ते या प्रकारचं असतं. सपोज आता हे फायर क्रॅकर आहे, हे फायर क्रॅकर आहे, त्याच्या साईडला ही गायडिंग स्टिक असते. सो दिस इज guiding stick is nothing but the launcher and याच्यासाठी लॉ कोणता आहे, याच्यासाठी लॉ कोणता आहे तर याच्यासाठी न्यूटन्स 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 थर्ड लॉ ऑफ मोशन, न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन आणि त्यालाच आपण काय म्हणतो, त्यालाच आपण म्हणतो लॉ of action. त्याला आपण म्हणतो law of action. And what is that law, student? To every action there is an equal and opposite reaction. ठीक है, चला पुढे जाऊया. Now what is meant by decomposition reaction? Write the chemical reaction of decomposition of sugar quantity. Now decomposition reaction म्हणजे काय? The reaction in which two or more than two products are formed from the single reactant is known as decomposition reaction. आणि एमसीक्यू च्या वेळेस देखील आपण हे डिस्कस केलेले आहे. इथे मी तुम्हाला पटकन स्टेटमेंट लिहून देतो. द रिएक्शन single reactant is known as decomposition reaction. That reaction is known as a decomposition reaction. आणि इथं काय होतं स्टुडंट्स की ज्या वेळेस तुम्ही शुगरला हिटअप केलं तर शुगरला ज्यावेळेस तुम्ही हिटअप करता तुम्ही बघा एक साधा चमचा घ्यायचा आणि त्याच्यावर एक शुगर क्रिस्टल ठेवायचा आणि गॅसवर ठेवा की त्याच्यामध्ये काय होतं त्याच्यामधलं पाणी एव्हॅपरेट होऊन जातं आणि खाली ब्लॅक कलरचा कार्बन होतो आणि इथे रिॲक्शन त्यांनी दिलेली याच्यामध्ये काय C12H22O11 इज द केमिकल फॉर्म्युला फॉर शुगर आणि ज्यावेळेस तुम्ही त्याला स्ट्रॉंगली हिटअप करता त्याच्यापासून 12 कार्बन ॲटम राहतात आणि 11 वॉटर मॉलिक्यूल जे आहेत ते एव्हॅपरेट होऊन जातात म्हणून इथे G दिलेले आहे ते गॅसियस स्टेट मध्ये दिलेले आहे. ठीक आहे स्टुडंट्स, इथे न्यूमरिकल दिलेला आहे. ठीक आहे, या न्यूमरिकलला तुम्हाला क्लिअरली रीड करायचे. ठीक आहे, रीड द न्यूमरिकल. An iron ball of mass 3 kg is released from a height of 125 meter and falls freely to the ground. Assuming that the value of G is 10 meter per second square, calculate time taken by the ball to reach the ground and velocity of the ball on reaching the ground. First of all, students, write down the given data. Read the numerical carefully and write down the given data. So, what is given? Given. आता पहिल्यांदा कॅपिटल एम इज इक्वल टू 3 किलोग्राम. सेकंड हाइट एस इज इक्वल टू 125 मीटर. ग्रेविटेशनल एक्सेलरेशन g is equals to 10 meter per second square. And what we have to calculate? We have to calculate time. T is equals to what? And also v is equals to what? Here u is equals to 0 meter per second because that ball is released from a height, and when ball is released from a height तर तुम्ही त्याला तसं लिहू शकता की released from height याचा अर्थ आता असा होतो की u is equals to 0 meter per second. released from height म्हणजे u is equals to 0 meter per second. मग आता याच्यासाठी फॉर्म्युला कुठला वापरणार आपण तर इथे आपण फॉर्म्युला वापरणार s is equals to ut plus half gt square.
मग s ची व्हॅल्यू किती आहे 125 and that is equals to 0 into t plus 1/2 into 10 into t चा square. So 125 is equals to 5 into t चा square. Therefore t square is equals to 125 by 5. Therefore t square is equals to 25. T is equals to 5 second. 5 second. ठीक है स्टूडेंट्स, t is equals to 5 second. ठीक है, याला बॉक्स करूया. Okay. The next is what we have to calculate. We have to find the velocity. Now, velocity. Velocity. ठीक है. While reaching the ground. Velocity while reaching the ground. ठीक है. मग आता इथे v is equals to u plus a into t. याला तुम्ही g into t पण म्हणू शकता. So v is equals to 0 plus 10 into t किती आलेले 5 सेकंड आलेले. t is equals to 5. So v is equals to 10 meter per second. v is equals to 10 meter per second. ठीक है. इथे t is equals to 5 सेकंड आला होता. इथे v is equals to 10 meter per second. And this is the solution for this numerical. ठीक है. Now write the name of the symbol of the elements from the description. आता इथे symbol of the elements इथे तुम्हाला काय सांगितलेले आणि क्वेश्चन जर का तुम्ही केअरफुली वाचला तर write the name and symbol of the element. Write the name and symbol of the elements आहे. तर मग पहिल्याचे जे आन्सर आहे स्टुडंट्स, पहिल्याचा आन्सर तुम्ही कसं लिहिता? पहिल्याचा आन्सर आहे the most electronegative atom. The most electronegative atom. Most electronegative atom is fluorine. Is fluorine. त्याला तुम्हाला काय करायचं स्टुडंट्स? त्याला तुम्हाला बॉक्स करा किंवा अंडरलाइन करा. सेकंड स्टेटमेंट बी. आणि सिम्बॉल ऑफ फ्लोरीन इज, याचा सिम्बॉल काय? सिम्बॉल ऑफ फ्लोरीन इज F. सिम्बॉल ऑफ फ्लोरीन इज F. ठीक है. आता सेकंड काय विचारले त्यांनी? सेकंड विचारले द एटम हॅविंग स्मॉलेस्ट atomic mass. The atom having smallest atomic mass is hydrogen. कुणाचं मास सगळ्यात छोटा आहे? हायड्रोजनचं मास सगळ्यात छोटा आहे. ठीक आहे. The symbol of hydrogen is H. त्याचा सिंबल काय? H आहे. ठीक आहे. नेक्स्ट विचारले सी. The noble gas with smallest atomic radius. The noble gas with smallest atomic radius is He. आणि symbol of He, symbol of helium is He. Basically that is helium atomic radius is helium. ठीक है. इथं नाव दिलं किंवा मी इथे साइडला लिहितो helium. ठीक आहे. आणि या पद्धतीने तुम्ही तुमचे पॉइंट हे बनवू शकता. ठीक आहे स्टुडंट्स, आय होप तुम्हाला या सगळ्या गोष्टी चांगल्या क्लिअर झाल्या असतील. पुढे जाऊया. नेक्स्ट
Answer the following. What happened when copper react with concentrated nitric acid? इथे कॉपर आणि नायट्रिक ऍसिडची एक रिएक्शन दिलेली आहे. चला सॉल्व्ह करूया. इथे पहिला क्वेश्चन दिलेला आहे, व्हॉट हॅपन व्हेन कॉपर रिएक्ट विथ कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड, आणि आपल्या सोल्युशनची सुरुवात आपण इथून करू की व्हेन कॉपर रिएक्ट विथ नायट्रिक ऍसिड, आणि इथून पुढे आपल्याला सोल्युशन द्यायचं की व्हेन कॉपर रिएक्ट विथ नायट्रिक ऍसिड then nitrogen dioxide is formed. Then nitrogen dioxide is formed. ही नायट्रोजन डायऑक्साइड फॉर्म होतो. हे पहिलं A चं सोल्युशन आहे. B चं सोल्युशन काय स्टुडंट, त्याच्यामध्ये जो सब क्वेश्चन दिलेला आहे, व्हाट इज द कलर ऑफ रिलीज्ड गॅस रिलीज्ड ड्यूरिंग द रिएक्शन. The color of nitrogen dioxide is red. The color of nitrogen dioxide is red. कोणता कलर आहे स्टुडंट, तो रेड कलर आहे. कलर ऑफ नायट्रोजन डायऑक्साइड इज रेड. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये पहिला क्वेश्चन होता हा, दुसरा सब क्वेश्चन होता. या तुम्ही त्याला भेटू पण शकता, तुम्ही त्याला हायलाइट करून सांगू शकता. ठीक आहे. हा पहिला क्वेश्चन होता, हा त्याच्यामधला दुसरा सब क्वेश्चन होता. पण हा ए चं आन्सर आहे. आता आपल्याला बी चं आन्सर लिहायचं. मग बी काय सांगते, राइट द बॅलन्स्ड केमिकल रिएक्शन. आता ही जी बॅलन्स्ड केमिकल रिएक्शन आहे याला आपल्याला इकडे लिहावं लागेल. ठीक आहे. बॅलन्स्ड केमिकल रिएक्शन इकडे लिहूया. ठीक आहे. मग याच्यामध्ये काय आहे की कॉपर Cu plus HNO3 that forms a CuNO3 taken twice plus NO2 plus H2O. आता या रिएक्शनला जर का आपल्याला बॅलन्स करायचं असेल, या रिएक्शनला आपल्याला बॅलन्स करायचं, थोडंसं खाली घेऊया. या रिएक्शनला बॅलन्स करण्यासाठी इथे 4 H2O लावावे लागतील. 4H इथे 2NO3 आणि 2H2O. ठीक आहे. तर याच्यामध्ये हा जो आहे हा कॉपर आहे, हा नायट्रिक ऍसिड आहे. इथे हे कॉपर नायट्रेट आहे. हा नायट्रोजन डायऑक्साइड गॅस आहे, आणि हे वॉटर आहे. ठीक आहे स्टुडंट्स. इथे तुम्हाला दिलेले आहे की राइट द नेम्स ऑफ रिएक्टंट. याच्यावरून तुम्ही रिएक्टंटची नावं लिहू शकता. ठीक आहे स्टुडंट्स. पुढे जाऊया. नेक्स्ट आहे नेम द फॉलोइंग डायग्राम अँड एक्सप्लेन द कॉन्सेप्ट बिहाइंड इट. नेम द फॉलोइंग डायग्राम अँड एक्सप्लेन द कॉन्सेप्ट बिहाइंड इट. आता तुम्ही बघू शकता स्टुडंट, इथे काय दिलेले आहे, इथे दोन म्हणजे काय म्हणलेलं आहे, इथे एक फ्लेमिंग्स राईट हँड रूल आणि इकडे फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल दिलेला आहे. बेसिकली सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की फ्लेमिंग्स राईट हँड रूल आणि फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल कुठे वापरतात. जनरली इलेक्ट्रिक मोटरमध्ये फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल वापरतात आणि इलेक्ट्रिक जनरेटरमध्ये फ्लेमिंग्स राईट हँड रूल वापरतात. आता फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूलमध्ये काय होतं की मोटरमध्ये असं कुठलं प्रिन्सिपल आहे, तर इलेक्ट्रिक मोटर कन्वर्ट्स इलेक्ट्रिकल एनर्जी इनटू मेकॅनिकल एनर्जी. इलेक्ट्रिक जनरेटर कन्वर्ट्स मेकॅनिकल एनर्जी इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. मग इथे बघा, थंब इंडिकेट्स द डायरेक्शन ऑफ फोर्स. दोन्ही पण थंब इंडिकेट्स द डायरेक्शन ऑफ फोर्स. फर्स्ट फिंगर इंडिकेट्स द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड अँड मिडल फिंगर इंडिकेट्स द डायरेक्शन ऑफ करंट. दोन्ही लॉ मध्ये एकच स्टेटमेंट. इमॅजिन दॅट थंब, फर्स्ट फिंगर, मिडल फिंगर ऑफ द लेफ्ट हँड आर म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर. इकडे सुद्धा इमॅजिन दॅट थंब, फर्स्ट फिंगर, मिडल फिंगर ऑफ अ राइट हँड आर म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर. याच्यानंतर स्टेटमेंट थोडंसं चेंज होतं मित्रांनो. आता इथे काय, मोटरमध्ये इलेक्ट्रिक करंट जनरेट होतं आणि मोटरमध्ये इलेक्ट्रिसिटीचा वापर करून फोर्स जनरेट होतोय. थंब इज इंडिकेटेड बाय फोर्स. तर इफ देनचं स्टेटमेंट वापरायचं, फोर्स सगळ्यात शेवटी येणार. म्हणजे काय, इफ फर्स्ट फिंगर इंडिकेट द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, मिडल फिंगर इंडिकेट द डायरेक्शन ऑफ करंट, then thumb indicate the direction of force acting on the conductor.
इथे काय, इफ फर्स्ट फिंगर इंडिकेट द डायरेक्शन ऑफ magnetic field, thumb indicate the direction of force, then middle finger indicate the direction of current. कारण इथे सगळ्या शेवटी करंट इंड्यूस होतं, म्हणून सगळ्या शेवटी करंट दाखवायचं जनरेटर मध्ये. मोटर मध्ये फोर्स ऍक्ट होतो आणि त्या फोर्स मुळे टॉर्क ऍक्ट होतो, त्या टॉर्क मुळे फिरायला लागतं एक्सेल, म्हणून फोर्स सगळ्यात शेवटी सांगायचं. ठीक आहे स्टुडंट्स, तर इथे आपल्याला काय करायचंय, इथे आपल्याला काय करायचंय, त्यांनी सांगितलं नेम द फॉलोइंग डायग्राम अँड कॉन्सेप्ट बिहाइंड इट. ठीक आहे, सो दिस इज द डायग्राम ऑफ Fleming's. This is the diagram of Fleming's right hand rule. Right hand rule. Fleming's right hand rule. And this is the diagram of Fleming's left hand rule. Fleming's left hand rule. ठीक है? This is the diagram of Fleming's right hand rule. Fleming's left hand rule. सेकंड काय, एक्सप्लेन द कॉन्सेप्ट बिहाइंड इट. याच्या पाठीमागे कॉन्सेप्ट काय. सो इलेक्ट्रिक मोटर इथे इलेक्ट्रिक जनरेटर वर्क्स ऑन द प्रिंसिपल ऑफ Fleming's right hand rule. Fleming's right hand rule. आणि इथे लिहिणार आपण इलेक्ट्रिक मोटर works on the principle of Fleming's left hand rule. ठीक है स्टूडेंट्स, इलेक्ट्रिक मोटर वर्क्स ऑन द प्रिंसिपल ऑफ Fleming's left hand rule. आय होप हा क्वेश्चन्स तुम्हाला कळाला असेल. पुढे जाऊया. नाउ द नेक्स्ट इज क्वेश्चन 5. Answer the following with respect to formation of rainbow. Formation of rainbow काय स्टुडंट्स, जनरली रेनबो मध्ये काय होतं, ही समजा हा जो काय म्हणतात त्याला, रेनबो मध्ये जो वॉटर ड्रॉपलेट्स असतो त्यावर ज्यावेळेस व्हाईट लाईट इन्सिडेंट होतो, तर त्या व्हाईट लाईटच्या सुरुवातीला काय होतं, काय होणार आहे, डिस्पर्शन होणार आहे. या पद्धतीचं याला आपण या पद्धतीने दाखवू शकतो. बेसिकली हे जे कलर्स असतात हे याच्यामध्ये हा जो आहे हा असा पाहिजे, ठीक आहे. तर सगळ्यात खाली हा इथे व्हायलेट असतो, हा व्हायलेट कलर आहे. तर हा जो आहे सगळ्यात वर हा रेड कलर आहे, आणि हा जो कलर आहे स्टुडंट्स हा सनलाइट आहे, किंवा याला आपण व्हाईट रे असं सुद्धा म्हणतो. मग हा काय आहे स्टुडंट्स, तर हा हे जे आहे हे वॉटर ड्रॉपलेट्स आहे, वॉटर ड्रॉपलेट्स आहे. मग याच्यामध्ये काय होतं, या पॉइंटला जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर 1 नंबर 2 नंबर आणि 3 नंबर इथे दिलेले आहेत. मग 1 नंबरला काय असतं स्टुडंट, 1 नंबरला रिफ्रॅक्शन होतं, 1 नंबरला रिफ्रॅक्शन ऑफ लाईट होणार. नंबर 2 ला काय होतं, इंटरनल रिफ्लेक्शन होणार. नंबर 3 ला काय विद्यार्थ्यांनो, तर तिथे डिस्पर्शन ऑफ लाईट ना.
या 3 प्रोसेस या रेनबो मध्ये होत असतात. मग इथे विचारलं काय, ड्रॉ द नीट डायग्राम टू शो द फॉर्मेशन ऑफ रेनबो. दिस इज द नीट डायग्राम फॉर द फॉर्मेशन ऑफ रेनबो. दुसरे विचारलं नेम 2 नॅचरल प्रोसेसेस इन्व्हॉल्व्ड इन द फॉर्मेशन ऑफ रेनबो. मग 2 नॅचरल प्रोसेसेस कोणत्या आहेत, तर रिफ्रॅक्शन ऑफ लाईट आहे, इंटरनल रिफ्लेक्शन आहे, डिस्पर्शन ऑफ लाईट आहे. नेम एनी 2 नॅचरल प्रोसेसेस इज इन्व्हॉल्व्ड. ओके, हे झाले. व्हॉट डज स्मॉल ड्रॉपलेट्स ऑफ वॉटर ऍक्ट्स. आता इथे हा क्वेश्चन एका मार्काचा आहे. हियर स्मॉल ड्रॉपलेट्स ऑफ वॉटर, हियर smaller droplets of water, small droplets of water acts as a tiny prism. हा वर्ड सगळ्यात महत्वाचा विद्यार्थी, टायनी प्रिझम acts as a tiny prism. ठीक आहे स्टुडंट्स, आय होप तुम्हाला हा पार्ट चांगला लक्षात आला असेल. पुढे जाऊया. नाउ नेक्स्ट क्वेश्चन, नेम द फॉलोइंग, नेम द 2 मेटल व्हिच कॅन बी कट विथ नाइफ. आता एचा आन्सर काय देणार तुम्ही, पोटॅशियम अँड सोडियम आर 2 मेटल्स व्हिच कॅन बी कट विथ नाइफ. ठीक आहे, हे मी तर तुम्हाला फक्त के आणि एन लिहून देतोय, तुम्हाला ते स्टेटमेंटच्या फॉर्म मध्ये द्यायचे स्टुडंट्स. Then sound is produced when certain metals are struck. Name this property. This property is known as a sonorous. That property is known as a sonorous. ठीक है? That property is a sonorous. ठीक है? The two non-metallic substance which is a good conductor of electricity. It's a graphite. याला काय म्हणतो स्टुडंट्स आपण, ग्राफाइट म्हणतो. म्हणजे एका शब्दामध्ये देखील तुम्ही त्याचा आन्सर लिहू शकता. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, आय होप तुम्हाला हे कळालं असेल. ठीक आहे, पुढे जाऊया. नेक्स्ट इथे कंप्लीट द फॉलोइंग टेबल. आता टेबलला आपण थोडंसं मॅग्निफाय करूया. टेबलला मॅग्निफाय केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की इथे काय काय तुम्हाला फिलअप करायचं आहे. नंतर आपण त्याला स्मॉल करूया. मग टेबलला जर का तुम्ही ऑब्झर्व केलं तर काय दिलेलं आहे, टाइप ऑफ सॅटेलाइट दिलेला आहे, इथे फंक्शन ऑफ द सॅटेलाइट दिलेले आहे आणि नेम ऑफ द इंडियन सॅटेलाइट सिरीज अँड देअर लॉन्च व्हेकल्स. ठीक आहे, मग पहिल्यांदा दिले की फंक्शन ऑफ द सॅटेलाइट. तर पहिल्यांदा दिले फिक्स लोकेशन ऑफ एनी प्लेस ऑन द अर्थ सरफेस. फिक्स द लोकेशन ऑफ एनी प्लेस ऑन द अर्थ सरफेस. तर इथे हा जो सॅटेलाइट आहे स्टुडंट्स, हा जो सॅटेलाइट आहे हा नेव्हिगेशन सॅटेलाइट. फिक्स द लोकेशन, जिथे लोकेशन शब्द आला तिथे नेव्हिगेशन हा शब्द आहे. सो दिस सॅटेलाइट इज अ नेव्हिगेशन सॅटेलाइट. याला काय म्हणतो आपण, नेव्हिगेशन सॅटेलाइट. ठीक आहे स्टुडंट्स, याला म्हणतो आपण नेव्हिगेशन सॅटेलाइट. हा जो सॅटेलाइट आहे हा नेव्हिगेशन सॅटेलाइट आहे आणि याचा जो सॅटेलाइट आहे IRNSS, इंडियन रिजनल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम. आणि याच्यासाठी जे लॉन्च व्हेकल आहे, याची जी लॉन्च व्हेकल आहे ती लॉन्च व्हेकल आहे GSLV, जिओ स्टेशनरी सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. ठीक आहे, दुसरं इथे दिलेलं आहे पोलार सॅटेलाइट. आणि पोलार सॅटेलाइटचा यूज काय स्टुडंट्स, तर पोलार सॅटेलाइट इथे वेदर सॅटेलाइट दिलेलं आहे आणि वेदर सॅटेलाइटचं फंक्शन काय, तर बेसिकली वेदर फोरकास्टिंग साठी आपण या वेदर सॅटेलाइटचा यूज करतो. आणि वेदर फोरकास्टिंग साठी कुठले सॅटेलाइट्स असतात किंवा याची लॉन्च व्हेकल काय, तर याची लॉन्च व्हेकल जी आहे ती लॉन्च व्हेकल देखील GSLV आहे. तर इंडियन रिजनल सॅटेलाइट. तर याच्यामध्ये हा जो सॅटेलाइट आहे स्टुडंट्स, हा अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट आहे. हा जो आहे हा अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट आहे. आणि याचं काम काय असते,
to observe the to observe specific place on earth. For example, to find natural resources, oceans, then deserts. ठीक है स्टूडेंट्स, आय थिंक इथे जो आहे हा जो सॅटेलाइट, तर इंडियन सॅटेलाइट, ओके. आपण बघूया पुढे. नेक्स्ट, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स विथ द हेल्प ऑफ गिवन डायग्राम. ठीक आहे. मग आता इथे डायग्राम दिलेली आहे आणि या डायग्रामला ऑब्झर्व करून तुम्हाला या तीन क्वेश्चनचे आन्सर द्यायचे. नाउ नेम द फॉलोइंग प्रोसेसेस इन दिस डायग्राम. तर ही जी प्रोसेस आहे इथे पहिली, द प्रोसेस इज, कुठली प्रोसेस आहे? द प्रोसेस इज इलेक्ट्रोप्लेटिंग. ही कुठली प्रोसेस आहे? इलेक्ट्रोप्लेटिंग. ही जी प्रोसेस आहे स्टुडंट्स, ही इलेक्ट्रोप्लेटिंग आहे. दुसरं काय दिलेलं आहे? हाऊ डज दिस प्रोसेस टेक्स प्लेस? इन दिस प्रोसेस low reactive metal is deposited on high reactive metal. Low reactive metal deposited on the surface of high reactive metal. by electrolysis. ठीक आहे. आणि जो तिसरा क्वेश्चन आहे स्टुडंट, तिसरा जो क्वेश्चन आहे, तिसऱ्या क्वेश्चन काय दिलेला आहे त्यांनी? गिव द टू एक्झाम्पल्स in which this process is used. So silver plated spoon. Example. Next, gold plated ornaments. Silver plated spoon, gold plated and ornaments are the examples of this electroplating. ठीक है. क्वेश्चन 4 मध्ये दोन क्वेश्चन्स आहेत स्टुडंट्स, आणि दोन पैकी एक क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचा असतो. आपण दोन्ही क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. ठीक आहे. ड्रॉ अ नीट लेबल डायग्राम ऑफ ह्यूमन आय. तर आता बेसिकली इथे मी तुम्हाला डायग्राम ड्रॉ करून दाखवण्याचा प्रयत्न करतो. बेसिकली इथे आपल्याला डायग्राम या पद्धतीची ड्रॉ करावी लागणार आहे आणि इथे सेंट्रल लेन्स असते. ठीक आहे. तर बेसिकली जर का तुम्ही बघितलं तर इथे आपण म्हणतो हा कॉर्निया आहे, हा आयरिस आहे, हा प्युपिल आहे, ही बायकॉन्वेक्स लेन्स आहे, या
सिलेरी मसल्स आहे, इथे विटरस ह्युमर आहे, हा रेटिना आहे, इकडे नर्व सेल आहे. ठीक आहे. तर बेसिकली ही डायग्राम आहे. तुम्हाला डायग्राम ड्रॉ करून त्याची लेबलिंग दाखवता आली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं, डायग्राम थोडी प्लस मायनस जरी झाली तरी तुम्हाला लेबलिंग दाखवता आली पाहिजे. ठीक आहे स्टुडंट्स. नेक्स्ट विचारले आहे, व्हॉट इज द मिनिमम डिस्टन्स ऑफ व्हिजन बी साठी 25 सेंटीमीटर. मिनिमम डिस्टन्स ऑफ व्हिजन काय 25 सेंटीमीटर. नेम द कॅपॅसिटी ऑफ आय लेन्स टू चेंज द फोकल लेंथ ॲज पर नीड. याला म्हणतो आपण पॉवर ऑफ अकोमोडेशन. पॉवर ऑफ accommodation, power of accommodation. That phenomena is known as power of accommodation, or that property is known as power of accommodation. Name the capacity of eye lens. हे झाले. B मध्ये आहे, name the defect of eye vision in which focusing power of lens decreases with age, and that is known as presbyopia. 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 त्याला आपण presbyopia म्हणतो. मायोपिया असतं, हायपरमेट्रोपिया असतं, आणि एज मध्ये जर का एज वाढलं तर तिथे तुम्हाला प्रेसबायोपिया सारखे डिफेक्ट होतात आय मध्ये. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, लास्ट क्वेश्चन आहे मित्रांनो. ॲटॉमिक नंबर ऑफ क्लोरीन 70. राईट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता तुम्ही जर का क्लोरीन ॲटम ड्रॉ करा म्हटले तर आपण क्लोरीन ॲटम या पद्धतीने ड्रॉ करू शकतो. ही पहिली सेल, दुसरी सेल आणि तिसरी सेल. ठीक आहे स्टुडंट्स. आणि ते पहिल्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन, तिसऱ्यामध्ये 7 इलेक्ट्रॉन, एक 2 3 4 5 6 7. ओके. ठीक. मग आता हा काय स्टोन्स, तर हा क्लोरीन आहे. हा क्लोरीन आहे. ठीक आहे स्टोन्स, हा क्लोरीन आहे. मग हा जर का क्लोरीन आहे तर याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय ते आता इथं पहिल्याचा आन्सर घेऊ आपण. इलेक्ट्रॉन 2,8,8 2,8,7. ठीक आहे. 2,8,7 is the electronic configuration. What is the number of electrons in the shell of valence shell? So B मध्ये आहे 7. नंबर इज 7. ठीक आहे. मी शॉर्टकट मध्ये लिहितोय, तुम्हाला डिटेल मध्ये लिहायचे स्टुडंट्स, म्हणजे तुम्हाला आन्सर स्टेटमेंटच्या फॉर्म मध्ये लिहायचे. व्हॉट इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ क्लोरीन? इट्स अ Cl2. डी मध्ये विचारले, नेम द टाइप ऑफ बॉन्ड in the formation of chlorine molecule. कोव्हॅलेंट बॉन्ड. कोणता बॉन्ड? कोव्हॅलेंट बॉन्ड. याच्यामध्ये कोव्हॅलेंट बॉन्ड असतो. आणि लास्टला एक आहे ते ड्रॉ द इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर ऑफ क्लोरीन. आता आपल्याला क्लोरीनचं जर का इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर ड्रॉ करायचं असेल स्टुडंट्स, तर इथे आपल्याला 2 क्लोरीन मॉलिक्यूल घ्यावे लागतील. हे क्लोरीन मॉलिक्यूल घेते. अगेन इथे आपण याचं स्ट्रक्चर ड्रॉ करू. 1 2 3 4 5 6 7. 1 2 3 4 5 6 7. आणि इथे
इथे तुम्ही 2 अशी दाखवू शकता. ठीक आहे. तर हे क्लोरीन मॉलिक्यूल आहे की हे काय करतात, याचा एक ॲटम आणि याचा एक ॲटम, किंवा तुम्ही हे ॲटम इथे देखील दाखवू शकता. ठीक आहे. तर या दोन पासून तो काय होतो, हा इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर, इथे Cl आणि याच्यापासून Cl बॉन्ड Cl फॉर्म्स ए Cl2 असा मॉलिक्यूल काय होतो, तयार होतो. ठीक आहे स्टुडंट्स. तर इथे आपण काय केलेले, तुमचा पूर्ण पेपर इथे आपण कव्हर केलेला आहे. या पेपरची पीडीएफ आम्ही तुम्हाला पाठवणार आहोत. तर तुम्हाला काय करायचंय, मी परत एकदा सांगतो स्टुडंट्स की आपण काय केले, आपण पहिल्यापासून स्टार्ट केला होता पेपर, ज्याच्यामध्ये सगळे एमसीक्यू घेतल्यानंतर तुमचे जे व्हेरी शॉर्ट आन्सर टाइपचे क्वेश्चन्स होते, जसं ट्रू द फॉल्स, ऑड वन आउट, मॅच द पेअर, स्टेट द फॉलोइंग, यासारखे सगळे क्वेश्चन्स घेतले. गिव्ह द रिझन्सचे जे आन्सर होते ते तुम्हाला काही लिहून दिलेले, काही बीटच्या फॉर्ममध्ये दिलेले आहेत, काही क्वेश्चन्स डिटेलमध्ये लिहून दिलेले आहेत. या व्यतिरिक्त काही पार्ट जो होता तो व्यवस्थित समजून सांगितलेला आहे, लिहून दिलेला आहे, काही रिॲक्शन लिहून दिलेले आहेत, प्रिन्सिपल लिहून दिलेले आहेत. या व्यतिरिक्त न्यूमेरिकल सॉल्व्ह करून दिलेले आहेत. ठीक आहे स्टुडंट्स. मग जे जे क्वेश्चन्स आहेत ते डिटेल्ड वे आपण इथे दिलेले आहेत, काहींच्या रिॲक्शन दिलेले आहेत, आणि तुम्हाला हा पूर्ण पेपर व्यवस्थित समजून सांगितलेला आहे. तर तुम्हाला काय करायचं स्टुडंट, हा पेपर व्यवस्थित कंप्लीट करा आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ठीक आहे. थँक्यू.